नमस्कार मुलांनो, मागील भागामध्ये आपण प्रकरण दुसरे संख्याज्ञानचा अभ्यास केलेला आहे आणि आपला सराव सुद्धा झालेला आहे आणि सरावच्या नंतर आपण खेळ सुद्धा खेळलेलो आहोत आणि खेळ खेळताना मुलांनो नक्कीच तुम्हाला खूप मजा आली असेल. आता आपल्याला काही परीक्षा द्यायची आहे. तर परीक्षामध्ये बघूया मुलांनो, आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत आणि प्रश्नांचे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर पहिला प्रश्न आहे 679851112 या संख्येमध्ये 7 स्थानी आहे. म्हणजे 7 ही संख्या कोणत्या स्थानी आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा मुलांनो, पुन्हा 679881112. तर 7 ही कोणत्या स्थानी आहे पहिले आपण बघूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष. म्हणजे 7 ही संख्या दशलक्ष स्थानी आहे आणि अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे मुलांनो आपलं चौथा ऑप्शन दशलक्ष. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न दुसरा आहे की 9,49,00,000 अंकात बरोबर डॅश. म्हणजे 9,49,00,000 ह्या संख्येला आपण अंकांमध्ये कसं लिहितो. तर याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 4 पर्याय दिलेले आहे आणि आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा, लक्ष 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तिथे 9,49,00,000 अंकामध्ये कोणती आहे मुलांनो. तर आपलं पहिलं ऑप्शन बरोबर आहे. आपण त्याला टिक करूया आणि अगदी योग्य उत्तर आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3. प्रश्न 3 असा आहे की 3,07,899 याचे अंकात डॅश आहे. 3,07,899 याचे अंकात डॅश आहे आणि इथे सुद्धा आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे 37899 म्हणजे 3,07,899 आणि आपल्याला संख्या कोणती ओळखायची आहे 3,07,899. अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे मुलांनो. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे आणि प्रश्न क्रमांक 4 आहे की 7 अंकी सर्वात लहान संख्या डॅश ही आहे. म्हणजे आपल्याला 4 पैकी 7 अंकी जी सगळ्यात लहान संख्या आहे ती ओळखायची आहे. बघा, ही किती अंकी संख्या आहे 1 2 3 4 5 6 7 ही 7 अंकी संख्या आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण वळूया 5व्या प्रश्नाकडे आणि 5वा प्रश्न आहे 10 लक्ष बरोबर डॅश. म्हणजे 10 लक्ष म्हणजे किती होतात. तर आपल्याला बघायचं आहे 10 लक्ष. लक्ष ही किती लक्ष ओळखायचं आहे. तर बघा, ही संख्या बघूया आपण आणि तुम्ही अगदी योग्य पर्याय सांगितलेला आहे. पर्याय क्रमांक 2 हा बरोबर आहे. तर आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न 6वा असा आहे की 60,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9 याचं विस्तारित रूप दिलेलं आहे आणि आपल्याला त्याचं अंक ओळखायचा आहे. विस्तारित रूपांवरून आपल्याला संख्या ओळखायची आहे. तर मुलांनो, इथे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर योग्य उत्तर सांगा तुम्ही. अगदी योग्य उत्तर सांगितलेलं आहे मुलांनो. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 7वा असा आहे की एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष 9,70,000 अधिक 8,000 अधिक 500 अधिक 0 बरोबर किती. तर आपल्याला बघा, एकक आणि दशक स्थानी 0 दिलेला आहे. म्हणजे त्या ठिकाणी कोणतीही एक संख्या नाही आहे म्हणून इथे 0 दाखवलेला आहे. तर मुलांनी योग्य पर्याय बघा कोणता आहे आणि योग्य पर्याय तुम्ही बिलकुल बरोबर सांगितलेला आहे आणि तिसरं जे ऑप्शन आहे ते बरोबर आहे. आता वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न 8वा 459434434 या संख्यामध्ये 9 हे कोणत्या स्थानी आहे ते आपल्याला ओळखायचं आहे.
तर बघा, एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष. 9 हे लक्षस्थानी आहे. तुम्ही अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे. व्हेरी गुड. आता वळूया आपण पुढील प्रश्नाकडे. 1,000 रुपयांच्या 20 नोटा म्हणजे एकूण किती होतात? तर मुलांनो, 1,000च्या 20 नोटा म्हणजे उत्तर तुमचं अगदी योग्य आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. आणि प्रश्न 10वा असा आहे की 6 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 4 ऑप्शन्स आहेत आणि तुम्ही उत्तर अगदी योग्य सांगितलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. व्हेरी गुड. अशा प्रकारे आपले 10ही प्रश्न तुम्ही सोडवलेले आहेत. आणि याच्यामध्ये बघा मुलांना, आपल्याला वेळ सुद्धा दिसतो. आपण ह्या वेळामध्ये 6 मिनिटं 14 सेकंड मध्ये हा सोडवलेला आहे आणि आपले 10ही प्रश्न हे बरोबर आहेत. मुलांनो, आता आपण बघा, संख्याज्ञानमध्ये आपला अभ्यास झालेला आहे, सराव पण झालेला आहे, खेळ सुद्धा झालेला आहे आणि आपण परीक्षा सुद्धा दिलेली आहे. तर आता आपल्याला काही प्रश्न उत्तरे आहेत, तर ती बघूया. तर पहिला प्रश्न आहे 33333333 ही संख्या अक्षरात कशी लिहितात? तर बघा, याचं उत्तर आपण बघूया. याला लिहिताना आपण बघा, पहिले एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, करोड, 10 करोड. म्हणजे याला आपण लिहिताना असं लिहूया. तेहतीस करोड 33 लाख 33 करोड 33 लाख 33,000 333. तर मुलांनो, याला कसं लिहायचं? 33 कोटी 33 करोड 33 लक्ष 33,333. आणि उत्तर बघूया. आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2. आणि प्रश्न क्रमांक 2 असा आहे की 55,70,90,069 ही संख्या अंकामध्ये लिहायची आपल्याला. तर बघा, याचं उत्तर असं आलेलं आहे 557090,069. आता हे कसं उत्तर आलेलं आहे आपण बघूया. तर इथे बघा, आपण स्थानिक किंमत स्थान लिहूया त्यांचं. जसं 5 आपण इथे लिहिलेलं आहे. एकक, एककच्या नंतर दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष, करोड, 10 करोड म्हणजे कोटी सुद्धा आपण याला म्हणतो.
तर बघा इथे 55,70,90,069 हे लिहायचं आहे. तर आपण कोटीच्या स्थानी आपण 55 लिहूया. त्याच्यानंतर 70 लक्ष म्हणजे दशलक्ष स्थानी 70 लिहूया. त्याच्यानंतर आहे मुलांनो 90,000, 10,000 स्थानी 90 लिहूया. आणि त्याच्यानंतर आहे 69 आणि शतक स्थानी काही नसल्यामुळे 0 लिहूया आणि 69 म्हणजे आणि बघा मुलांनो आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे याचं एक्सप्लेनेशन आहे. तर आता आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे आणि तिसरा प्रश्न आहे 7895210. तर या संख्यामधील अधोरेखित अंकांची आपल्याला स्थानिक किंमत ओळखायची आहे मुलांनो. तर बघा अधोरेखित 2 ला अधोरेखित केलेला आहे. तर 2 ची स्थानिक किंमत काय असेल? एकक दशक शतक म्हणजेच 200. व्हेरी गुड. बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का? या संख्येतील अधोरेखित 2 आणि शतक स्थानी आहे म्हणून 2 ची स्थानिक किंमत 200 येणार आहे. आणि मुलांनो अगदी आपलं उत्तर योग्य आहे. तर आता आपण वळूया प्रश्न क्रमांक 4 कडे आणि चौथा प्रश्न असा आहे की 1463322255 या संख्यातील अधोरेखित अंकांची आपल्याला स्थानिक किंमत ओळखायची आहे. तर बघा इथे अधोरेखित नंबर हा कोणता आहे मुलांनो? 4 आहे आणि 4 ची आपल्याला स्थानिक किंमत ओळखायची आहे. तर त्याच्यासाठी पहिले आपण स्थानिक बघूया. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष आणि कोटी. म्हणजे 4 ची ही किंमत किती येणार आहे? कोटी येणार आहे. अगदी योग्य उत्तर आहे. आणि आपण आपलं उत्तर आता तपासूया बरोबर आहे का? आणि बघा उत्तर मध्ये सांगितलेलं आहे की 4 ची स्थानिक किंमत आहे 4 कोटी आणि उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर आपण वळूया प्रश्न क्रमांक 5. तर 5वा प्रश्न आहे 56,43,215 या संख्येचं आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे मुलांनो. आणि आपण शिकलेलोच आहोत अभ्यासामध्ये की विस्तारित रूप कसं लिहितो. तर बघूया याचं उत्तर 500,000 अधिक 600,000 अधिक 40,000 अधिक 3,000 अधिक 2,000 अधिक 10 अधिक 5 हे याचं विस्तारित रूप आहे. तर आता आपण बघूया की हे याचं एक्सप्लेनेशन सांगते मी कसं विस्तारित रूप आलेलं आहे. आपल्याला कधी म्हणजे परीक्षेमध्ये असा प्रश्न आला तर आपण कसं सोडवायचं. तर बघूया इथे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष स्थानी आहे ही संख्या. तर आपण बघा एकक स्थानी इथे 5 आहे म्हणून 5 लिहिलं. आणि आपण सारणीमध्ये शिकलेलोच होतो की दशक स्थानी असलं तर दशकच्या समोर 1 शून्य येतो. जसं जसं स्थानिक किंमत वाढत जाते शतकच्या समोर 2 शून्य येतो. हे आपण सारणीमध्ये शिकलेलोच होतो. त्याचाच वापर इथे आपल्याला करून हा प्रश्न सोडवायचा आहे मुलांनो. तर एकक स्थानी 5, दशक स्थानी जी किंमत आहे ती लिहून घेऊया आधी. त्याच्यानंतर शतक स्थानी 2 आहे. तुम्हाला मी इझी पद्धत सांगत आहे. शतक स्थानी 2 आहे ते लिहूया. त्याच्यानंतर हजार स्थानी 3 आहे. 10,000 स्थानी 4 आहे. लक्ष स्थानी 6 आहे. तरी मावणार नाही का? आणि दशलक्ष स्थानी 5 आहे. तर बघा इथे एकक स्थानी 5 असल्यामुळे आपण 5 लिहिलेला आहे. दशक मध्ये 10 म्हणजे 1 शून्य येणार. शतक मध्ये 2 शून्य येतात म्हणून आपण 2 च्या समोर 2 शून्य देऊया. हजार स्थानी 3 आहे तर 3 च्या समोर आपण 3 शून्य दिलेला आहे. 10,000 स्थानी 4 आहे आणि आपण सारणीप्रमाणे तक्त्याप्रमाणे शिकलेलोच आहोत. 10,000 स्थानी कोणतीही किंमत असली तर त्याच्या समोर 4 शून्य द्यायचे. आणि लक्ष स्थानी आपल्याला 5 शून्य द्यावे लागणार आहे.
आणि दशलक्ष स्थानी आपल्याला 6 शून्य द्यायचे आहे. तर बघा मुलांनो, आपलं उत्तर या उत्तराशी तपासूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. तर आपण वळूया आता पुढील प्रश्नाकडे. आणि आता प्रश्न क्रमांक 6 असा आहे की 560 ही त्याच्यानंतर दुसरी संख्या दिलेली आहे 4335 आणि तिसरी संख्या दिलेली आहे 2374. या संख्यांचा आपल्याला चढता क्रम लिहायचा आणि उतरता क्रम लिहायचा आहे. तर मुलांना बघा, इथे 3 संख्या दिलेल्या आहेत आणि आपण शिकलेलोच आहोत की चढता क्रम म्हणजे चढणं. मीन्स चढत्या क्रम मध्ये आपण सगळ्यात आधी छोटी किंमत येतो, त्याच्यानंतर थोडी मोठी आणि मग एकदम मोठी जी संख्या आहे ती लिहावी लागते. आणि उतरत्या क्रम मध्ये त्याचं रिव्हर्स असते, उलट असते. जसे आपण पायऱ्या उतरतो तेव्हा सगळ्यात आधी मोठी पायरी येते, त्याच्यानंतर थोडी छोटी, मग छोटी. तसंच इथे मुलांना आपल्याला करायचं आहे की उतरत्या क्रम मध्ये सर्वात मोठी जी किंमत आहे ती आधी लिहूया, त्याच्यानंतर थोडी मोठी आणि मग सगळ्यात लहान जी किंमत आहे ती शेवटी येणार आहे. तर बघूया, इथे 3 किंमत दिलेले आहे. तर याच्यामध्ये आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे. तर याचं उत्तर बघूया की इथून 3 मधून सर्वात लहान अंकी संख्या ही 560 आहे. म्हणून आपण चढत्या क्रम मध्ये पहिले 560 लिहूया, त्याच्यानंतर थोडी मोठी जी संख्या आहे ती 2374 आहे. म्हणून दुसरी संख्या आपण 2374 लिहिले आणि त्याच्यापेक्षा मोठी जी संख्या आहे ती 4335 आहे. म्हणून आपण चढता क्रम आपला कसा बनणार आहे विद्यार्थ्यांनो, 560, 2374, 4335 आणि उतरत्या क्रम मध्ये याचं रिव्हर्स राहणार आहे. तर याच्यामध्ये आपण सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती लिहूया. तर ती येणार आहे 4335, त्याच्यानंतर येणार आहे 2374 आणि थर्ड जी आहे ती सगळ्यात छोटी किंमत येणार आहे मुलांना, ती आहे 560 आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न असा आहे की 4000 सारखाच प्रश्न दिलेला आहे. याच्या आधी आपण हा प्रश्न बघितलेला आहे, फक्त याच्यामध्ये अंक हे बदललेले आहेत मुलांनो. तर बघा 4000, 7000, 2000 या संख्येचा आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम लिहायचा आहे. तर इथे सुद्धा आपण बघा चढता क्रम लिहूया. तर मुलांनो, चढत्या क्रम मध्ये काय उत्तर येणार आहे, आधी सगळ्यात लहान व्हॅल्यू, तर ही 3 मधून सगळ्यात छोटी जी किंमत आहे ती 4000 येणार आहे. त्याच्यानंतर येणार आहे दुसरी किंमत 2000 आणि थर्ड किंमत येणार आहे 7000. तर बघूया लिहिताना आपण. चढता क्रम लिहूया आणि त्याच्या खाली लिहूया उतरता क्रम. तर चढता क्रम मध्ये याच्यातून सगळ्यात छोटी किंमत लिहायची आधी. सगळ्यात लहान किंमत आहे 4000, त्याच्यानंतर कॉमा दुसरी किंमत लिहूया 3 मधून, त्याच्यानंतर थोडी मोठी जी आहे ती संख्या आहे 20000, मग तिसरी किंमत लिहूया 70000, आता उतरता क्रम लिहायचा आहे आणि उतरत्या क्रम मध्ये आपल्याला याचं विरुद्ध करायचं आहे. तर इथे सगळ्यात मोठी जी संख्या आहे ती आधी येणार, म्हणजे 70000 हे आधी येणार. 70000 नंतर आपण 20000 लिहूया आणि 20000 नंतर सगळ्यात लहान संख्या जी आहे मुलांनो ती येणार आहे, ती आहे 4000. तर अशा प्रकारे आपण आता बघूया आपलं उत्तर बरोबर आहे का. आणि उत्तर आपलं अगदी योग्य आहे.
तर मुलांनो, आता आपण वळूया 8व्या प्रश्नाकडे. आणि प्रश्न 8वा असा आहे की 19,08,063 19,08,063 या संख्येचे आता आपल्याला विस्तारित रूप लिहिलेले आहे. वारंवार मुलांनो तीच प्रश्न येत आहे, फक्त आपले अंक बदलत आहे. आणि हे असे वारंवार तुम्ही हे प्रश्न सोडवाल तर तुमचा जो सराव आहे तो अगदी योग्य होईल. आणि तुम्ही जेव्हा परीक्षा द्याल तेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये त्रास होणार नाही आणि तुम्हाला एकदम छान मार्क्स मिळतील. कारण आपण गणितामध्ये सराव हा खूप आवश्यक असतो. जितक्यांदा आपण क्वेश्चन्स वारंवार प्रश्न सोडवले तर त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल मुलांनो. तर बघूया, याचं विस्तारित रूप लिहायचं आहे. आणि याचं विस्तारित रूप बघा मुलांनो, 10,0,0,0,0 प्लस 90,0,0,0 प्लस 0. कारण इथे बघा ह्या ठिकाणी कोणताही अंक नाही आहे, त्याच्यामुळे 0 आपण इथे लिहिलेला आहे. दशलक्षस्थानी 1 आहे, लक्षस्थानी 9 असल्यामुळे लिहिलेला आहे. आणि इथे 10,000 स्थानी संख्या नसल्यामुळे इथे 0 आहे, म्हणून आपण इथे सुद्धा मुलांनो 0 लिहिलेला आहे. मग 1000 स्थानी 8 असल्यामुळे इथे 8,000 लिहिलेला आहे. प्लस पुन्हा शतक स्थानी संख्या नसल्यामुळे इथे आपण 0 लिहिलेला आहे. त्याच्यानंतर दशक स्थानी 60 ही संख्या आहे, 6 असल्यामुळे 60 लिहिलेला आहे. आणि एकक स्थानी 3 आहे. तर ह्या प्रकारे आपण ह्या संख्येचं विस्तारित रूप लिहिलेलं आहे. आणि मला असं वाटतं मुलांनो तुम्हाला हे समजलं असेल. तर आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9 असा आहे. आता इथे आपल्याला विस्तारित संख्या दिलेली आहे, विस्तारित रूप लिहिलेलं आहे आणि त्या रूपांवरून आपल्याला संख्या ओळखायची आहे. तर आपण विस्तारित रूप बघूया. एकक, दशक, शतक, हजार. वाचताना बघा तुम्हाला समजा कन्फ्युजन होत असेल तर एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 6,000 अधिक 600 अधिक 0 अधिक 60 अधिक 10 अधिक 12 हे विस्तारित रूप दिलेलं आहे. याच्यावरून आपल्याला संख्या ओळखायची आहे. तर मुलांनो याचं उत्तर कसं येणार आहे ते बघा. याच्यासाठी पुन्हा आपल्याला स्थानांची किंमत लिहावी लागेल. तर हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000 म्हणजे जी संख्या आहे ती 10,000 स्थानी राहणार आहे. म्हणून आपण बघा एकक, दशक, शतक, हजार, 10,000. तर इथे बघा एकक, दशक, दशकच्या नंतर काय येतं मुलांनो? शतक. व्हेरी गुड. शतकच्या नंतर हजार, हजारच्या नंतर 10,000. तर बघा एकक स्थानी इथे आपल्याला किंमत लिहायची आहे. तर इथे बघा जी आहे इथे बघा 2 अंकी संख्या हे 3दा दिलेले आहेत. तर आपण याचे ऍडिशन करून घेऊया आधी. 60, 10 आणि 12 म्हणजे टोटल इथे 6 अधिक 1 7, 7 अधिक 1 8 म्हणजे ह्या संख्येच्या जे आहे ते 82 म्हणजे 82 बनलेला आहे. म्हणजे आता बघा इथे एकक स्थानी किती येणार आहे मुलांना? 2. दशक स्थानी 8 येणार आहे. आणि आता आपल्याला शतक स्थानी काही दिलेलं नाही आहे. शतक स्थानी इथे लिहिलेलं आहे 6 आणि 10,000 स्थानी 6 लिहिलेलं आहे. हजार स्थानी आपल्याला काही किंमत दिलेली नाही म्हणून आपण इथे 0 देऊया. तर बघा आपलं उत्तर बरोबर आहे का? आपण उत्तर तपासून घेऊया. आणि आपलं उत्तर अगदी योग्य आहे. बघा थोडं कन्फ्युजिंग क्वेश्चन होता कारण इथे मग तुम्हाला वाटेल की इथे 3दा किंमत दिलेली आहे. तर आपण कसं ओळखायचं? तर बघा याचे बघायचं एकक आणि दशक म्हणजे 2 अंकी संख्या ह्या 3दा दिलेल्या आहेत. म्हणून याची आपण काय केली होती? ऍडिशन केलेली होती. आणि एकक दशक स्थानी झाले, शतक स्थानी
जे आहे ते 6 येणार आहे. एकक स्थानी इथे कोणतीही संख्या आपल्याला दर्शवली नाहीये, म्हणून इथे 0 दिलेला आहे. आणि त्याच्यानंतर हजार स्थानी पण आपल्याला एकही संख्या दिली नव्हती मुलांनो, आणि 10,000 स्थानी 6 दिलेला आहे. हा थोडा एकदम कन्फ्युजिंग क्वेश्चन होता, म्हणून आपण अशा प्रकारचे जेव्हा आपण प्रश्न सोडवतो मुलांनो, तर लक्षपूर्वक सोडवायचं. तर मुलांनो, आपले 9 प्रश्न सोडवून झालेले आहेत. आता शेवटचा प्रश्न राहिलेला आहे, प्रश्न क्रमांक 10वा. आणि बघा 10व्या प्रश्नामध्ये सारखंच आहे की आपल्याला विस्तारित रूप लिहायचं आहे. विस्तारित रूपावरून संख्या लिहायची आहे. संख्येचे विस्तारित रूप दिलेले आहे आणि आपल्याला संख्या बनवायची आहे त्याच्यावरून. तर बघा इथे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष म्हणजे 9,05,000 अधिक 15,000 अधिक 7,000 अधिक 1,800 अधिक 8 याच्यावरून आपल्याला संख्या बनवायची आहे. तर बघूया उत्तर कसं आहे उत्तर आपलं. आणि उत्तर अगदी बरोबर आहे. पण मुलांना मी तुम्हाला याचं एक्सप्लेनेशन सांगते. आपल्याला बघूया की हे उत्तर कसं आलेलं आहे. ह्या ज्या दोन संख्या आहेत, एकक, दशक, शतक, हजार, हजार स्थानच्या ह्या दोन सारख्या अंकी संख्या आहेत, म्हणजे ह्या दोन्ही 4 अंकी संख्या आहेत. त्याच्यामध्ये आपण ज्या सारख्या संख्या असतात त्यांची ऍडिशन करून घेऊया. 7,000 आणि अधिक 1,800 आणि इथे 15,000 हे वेगळं आहे आणि मग ही आहे लक्ष संख्या. तर बघूया एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, तर इथे बघा एकक, दशक, दशकच्या नंतर मुलांना शतक, शतकच्या नंतर हजार, हजार नंतर 10,000 आणि मग लक्ष. तर बघा पहिली किंमत आपण लिहूया. त्याच्यानंतरची जी संख्या आहे ती 10,000 स्थानी आहे. 15,000. त्याच्यानंतर आहे 7,000 आणि 1,800. आणि त्याच्या शेवटी आहे एकक स्थानी 8. तर आता संख्या कशी बनणार आहे बघूया. याची आपण सगळ्यांची ऍडिशन करूया. 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 8 म्हणजे इथे 8 येणार. इथे 0 जशाच्या तसा. 5 आणि 8 13, 13चे 3, हातचा आला 1. पुन्हा इथे 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 7 अधिक 7 14चे 4, हातचा आला 1. इथे पुन्हा 1 अधिक 1 2 आणि 9. म्हणजे बघा आपण ही संख्या आणि ही संख्या तपासूया. तर आपलं उत्तर बरोबर आहे. 924308. 924308 म्हणजेच 9,24,308. अशा प्रकारे आपण 10ही प्रश्न सोडवलेले आहेत आणि आपले सगळे प्रश्नांचे उत्तर बरोबर आहे मुलांनो. आणि तुम्हाला ह्या प्रश्नोत्तराचा खूप फायदा होईल. आणि मला असं वाटते आपण ह्या प्रकरणामध्ये आपण जे शिकलेलो आहोत, अभ्यास, सराव, खेळ सुद्धा केलेला आहे, परीक्षा सुद्धा दिलेली आहे आणि प्रश्न उत्तर, ह्या सगळ्यांचा तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि तुम्ही परीक्षेमध्ये छान मार्क्स घ्याल. थँक्यू.